मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावा ही माझी नम्र विनंती। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, आज आपण या ठिकाणी देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत। खरं तर स्वातंत्र्य इतिहासाचे पाण्याचा आज की वर्तमान इतिहासाचे जे लक्षात येत नाही। खरं बोललं तर बरं वाटणार नाही आणि बरं बोललं तर खरं वाटणार नाही, पण या देशाचं भविष्य म्हणून माझी जबाबदारी ही खरं बोलण्याची। मला सगळ्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचे आहे की आज आमच्या तुमच्या या पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व आहे का? पिंजऱ्यात बंद असलेल्या पाखरांनाच स्वातंत्र्याचे महत्त्व असते। आज शिक्षणाचं स्वातंत्र्य आणि शिक्षणाचे बाबतीत गंभीर नाही। आज मुक्तपणे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आणि तिथंही अभिव्यक्त होत नाही। विचाराला बंदीचे सरासर सुरू म्हणजे व्यसनधुरीची बंदी, म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही इंग्रजाच्या जुलमी राजवट अनुभवला नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने या समाजाला स्वातंत्र्याचे महत्त्व नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। जर आपल्या 79 वर्ष लोटल्यानंतर जर गावांना गाव पण नसेल, रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा भेडसावत होत असेल तर आम्ही अतिमूर्ख झालं पाहिजे। यासाठी स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले होते का? आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, एखाद्या शिकलेल्या पोराच्या हाताला काम नसेल तर ही जबाबदारी कुणाची? या परिस्थितीला आपण सर्वजण जबाबदार आहोत। इंग्रजी शाळा, महापाई, जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाडून शिक्षणापासून गरिबाच्या मुलांना वंचित ठेवण्याचा डाव कोणाचा? मला असं वाटते एक तासासाठी झेंडा फडकवण्याचं म्हणजे स्वातंत्र्य दिन नाही। स्वातंत्र्य दिन चिराव म्हटल्यास ते चिराव होणार नाही। यासाठी आपल्या सर्वांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील। महात्मा गांधी, नेहरू, पटेल, बाबासाहेब यांच्या संग्रामात आपल्या जीवाची आहुती देणाऱ्या आपल्या सर्वांना आभार मानावे लागतील असं मला वाटते। बाकी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय भारत।